हॅलो हाय नमस्कार, मी प्रियंका भावसार. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आता लवकरच मार्गशीर्ष महिना सुरुवात होत आहे. सो मार्गशीर्ष महिन्यात आपण गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करत असतो. तर त्या महालक्ष्मीच्या व्रतमध्ये देवीचा कळस मांडत असतो. तर त्या देवीच्या कळसाची आपण मांडणी कशी करायची, त्याला सजवायचं कसं, ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता या महालक्ष्मीच्या व्रतसाठी कळस मांडणीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी आधी दाखवून देते. हे बघा, इकडे मी घेतला आहे असं एक खणाचं ब्लाउज पीस घेतला आहे आणि एक साधं ब्लाउज पीस घेतलंय. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2-3 क्लिप्स, हे चिमटे आणि 2-3 सेफ्टी पिना. बस एवढ्या कमीत कमी साहित्यात आपण ह्या कळसाला डेकोरेट करणार आहोत. या ब्लाउज पीसला आपल्याला अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. आपण जसं साडीचा पदर घेतो ना, तशा अशा एकामागे एक प्लेट्स घेऊन घ्यायच्या. ब्लाउज पीस आपण प्लेट्स करून रेडी आहे. याला बरोबर असं मधोमध फोल्ड करून घेणार आहे मी. आणि याच्या एका साइडला ही क्लिप लावून घ्यायची आहे आणि सेम क्लिप दुसऱ्या साइडला लावून घ्यायची. हे आता क्लिप लावून रेडी आहे. आता हे आपण असं नारळाच्या बाजूने लावून घेऊ. हे बरोबर समान येऊ द्यायचं, म्हणजे जेव्हा ओपन करू तेव्हा साडी घातली असं वाटलं पाहिजे. सेफ्टी पिन लावून घेऊ. सेफ्टी पिन लावून घ्यायची आणि आता चिमटे काढून घ्यायचे आणि हे आता घेर असे मोकळे करून घ्यायचे. असे ओपन केले का असं वाटतं की देवीने आता खाली साडीच घातलेली आहे. दुसरं ब्लाउज पीस घ्यायचं एक, त्याच्या पण सेम प्लेट्स करून घ्यायच्या. त्या प्लेट्स अशा व्यवस्थित दाबून घ्यायच्या. ब्लाउज पीस थोडंसं कडक येतं, आपण त्याला जास्त वेळ प्रेस करून घेऊ. असे प्रेस केल्या गेल्या का याला पण सेम इकडून एक पिन लावून घ्यायची आणि एक पिन ह्या साइडने लावून घ्यायची. अशा 2 पिन दोघं साइडने लावून मधून फोल्ड करायचं पुन्हा आणि ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. आता हे या खांद्यावरून टाकून घेऊया आणि हा पिन आम्ही आता काढून घेते. व्यवस्थित हळूच ठेवायचं, नाही तर आपला कळस पडू शकतो. आता याच्या मधोमध एक मी ओढणी बांधून घेतली आहे, मागे चिमट्याने पॅक केलंय. तुमच्याकडे जर लेस असली तर तुम्ही ती लेसही बांधू शकतात. हे बघा, आता असं वाटतंय वरती ब्लाउज आणि खाली साडी घातली, नाही तर मग शर्ट आणि स्कर्ट घालतो ना आपण, तसंही वाटतं. आता आपण ह्या नारळाला सजवून घेऊयात. आता मार्केटमध्ये असे मुखवटे बरेच येतात, त्यातलाच मी एक मुखवटा आणून घेतला आहे. आता नारळाला असं घालून घ्यायचा आणि त्याच्यावर नंतर हा आर्टिफिशियल गजरा लावून घेते. मार्केटमध्ये ओरिजिनल गजरे पण येतात, ते तुम्ही लावू शकतात. आणि आता ज्वेलरी घालून घेऊ आपण देवीला. हे आहे मंगळसूत्र. असं एक एक करून मी देवीला सगळी ज्वेलरी घालून घेते. मुखवटा घातला की एकदम देवीचं ओरिजिनल रूप वाटतं. अशा प्रकारे मी सर्व ज्वेलरी घालून घेतली आहे. देवी किती सुंदरच वाटते, ओरिजिनल देवी इथे बसलेली आहे. आणि आता आजकाल मार्केटमध्ये असे रेडीमेड शिवलेले ड्रेसही मिळतात, तुम्ही तेही घालू शकतात. हा ड्रेस असा खाली घालून मागून बांधू शकतात, पण मी हे ब्लाउज पीसचं करून घेतलं आहे. अशा प्रकारे आपण मार्गशीर्षच्या गुरुवारी देवीला सजवलं आहे.
तर ही होती आपल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या कळसाची मांडणी। आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।